निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस खंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस खंड ऐक्यास पावलो आम्ही पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थ अवतारम कलांकांक तेजोदिकामो दिवक्रम कलानी शिवादापनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तनाकरता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा जगद्गुरु तुकोबरांचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. स्थितीपर प्रकरणातली अभंग शक्यतो पाठ चिंतन करून सुद्धा सांगता येत नाही किंवा त्यावरती चिंतन करता येत नाही. कारण जगद्गुरु तुकोबरांचं वाङ्मय माऊली ज्ञानोबरांचं वाङ्मय ज्यावेळेस स्थितीपर प्रकरणात येऊन पडतं त्यावेळेस अनुभवा व्यतिरिक्त अभिव्यक्त होता येत नाही अशा स्वरूपाचं हे वाङ्मय आहे. म्हणून आजचा अभंग जरा सर्वांच्या पाठातला परिचयाचा जरी असेल तरी पण अभंगामध्ये एका ठिकाणी सद्य काळामध्ये घडत असलेला जो दोष आहे त्या दोषाचं निवारण केल्यानंतरच अभंगाच्या बाहेर आपण जाऊ. निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी ही एक अशी स्थानबद्ध अवस्था आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय पोचतात. निराकारी म्हणजे ज्या कल्पनेला आकारच नाहीये, निर्कल्प हा निर्विकल्पच्या अगदीच दूरच्या दूर संबंध असणारा शब्द आहे. जिथे कल्पनाच करू शकत नाही अकल्प, पण इथे कल्प मनवंतराचाही संबंध येत नाही, ज्याची कल्पना करता येऊ शकत नाही, जिथे निर्णय होऊ शकत नाही अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबराय येऊन पोचतात. मग म्हणतात की मी निरंजनी घर बांधलेलं आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. आम्ही शब्द हा समष्टीचं प्रोत्साहन देणार आहे. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबराय एका विशेष व्यक्तीच्या सोबत तिथे आहे अंदाज करावा लागतो. अनुपलब्धी अर्थापत्ती उपमान अनुमान शब्द आणि प्रत्यक्ष ही प्रमाणाची विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर दोन्ही ग्रंथांनी सांगितलेली संहिता आहे. त्यामध्ये अनुमान प्रमाण यत्र धूम्र तत्र वन्नी. आम्ही म्हटलं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय स्वतःला आम्ही असा शब्द उच्चारू शकत नाही, त्यांच्या सोबत कोणीतरी आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. निर्णय माझा होत नाहीये, मी काय करावं हे मला कळत नाही असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. जिथे भासतच नाही निराभासी पूर्ण झालो समरस. न भासणाऱ्या अवस्थेला मी कायमचा समरस झालोय आणि खंड ऐक्यास पावलो आम्ही. मोबाईलने एवढा मोठा गोंधळ केलाय ना. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरून देशाची सरकाराची स्थित्यंतर ठरवली जातात. कुणाच्या तरी आयुष्याचा सौदा केला जातो. कुणाच्या तरी बुद्धीला भ्रष्ट करून किंवा बुद्धीला ठिकाणावर आणण्याचं काम सुद्धा ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी करते. मोबाईलमध्ये ॲप निर्माण झाले आणि त्यातला ॲप हा ज्या वेळेस वारकरी संप्रदायाचे विचार स्वीकारून जगाच्या समोर मांडू लागला तर त्यावेळेस अभंगाला सुद्धा दोष येऊ लागले. मी अखंड हा शब्द उच्चारणारच नाही, कारण एखाद्या कवितेला लयबद्ध करत असताना हरकतीमध्ये खंडच्या ऐवजी अखंड शब्द येणं साहजिक आहे. एखाद्या ठिकाणी नसलेला शब्द उपलब्ध करून गायन करणं अनिवार्य आहे. पण असं म्हटलं जातं की अभंगाला अभंग म्हणणे म्हणजे आपल्याला त्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे.
ज्या कवितेचा केव्हाही भंग होत नाही तिला अभंग असं म्हणतात. मग अभंगाचा भंग कशामुळे होतो? देश काल वस्तू भेद, देशावर आलेला अनुभव, काळावर आलेला अनुभव, यातून कालबाह्य झालेली जी काही कारणं आहेत, आजच्या कारणाला ते उपयुक्त नाही असं म्हटलं की जे वाङ्मय कालबाह्य होतं त्याला अभंग म्हटलं जात नाही. जे कालही उपयोगाचं होतं, आजही आहे आणि उद्याही राहील, या वाङ्मयाला अभंग असं म्हटलं जातं. भंग कशामुळे होतो? व्याकरणाच्या दोषामुळे. अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य. दोष कुठले कुठले येतात? द्विरोक्ती, त्रिरोक्ती, चतुरोक्ती, व्याघातासारखे दोष येतात. मग आजच्या अभंगामध्ये जर आपण अखंड शब्द उच्चारला जो मोबाईलच्या मतानुसार आहे तर द्विरोक्ती नावाचा दोष येईल. अखंड म्हणजे ऐक्य आणि ऐक्य म्हणजेच अखंड. एकच अर्थाचे दोन शब्द वारंवार आले की द्विरोक्ती नावाचा दोष येतो. दोषातून मुक्त झालं पाहिजे म्हणून मी प्रारंभीच प्रस्तावनेमध्ये म्हणजे परिहाराच्या आधीच याचं निवारण करणार आहे. एक अभंग आपण नेहमी ऐकतो, शरण शरण हनुमंता. 4 वर्ष मी त्या अभंगाला हात लावला नाही, त्यावरती बोलण्याचं धाडस केलं नाही. का? तर शरण शरण हनुमंता एकच शब्द 2 वेळेस उच्चारला, शरण शरण हनुमंता, म्हणून मला ह्या शरण शरण द्विरोक्तीला सोडवता येत नव्हतं. मी जुने ग्रंथ बघितले आणि मग माझ्या लक्षात आलं, शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामदूत आणि हनुमंत एकच व्यक्ती आहे, पण शरण शरण 2 वेळेस वापरलंय. एका शरणच्या पाठीमागे जी लावलं याचा अर्थ द्विरोक्ती सुटली. कारण आमच्या वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये, वारकरी संप्रदायाच्या आचारामध्ये आम्ही देवाला आजवर आहो जाहो न बोललो नाही. उत्तरेत जा, दक्षिणेत जा, मेरे ठाकूरजी, मेरे कन्हैया, मेरे श्रीराम. पण आम्ही इकडे म्हणतो, कसा मला टाकून गेला राम. आरे कारे करण्याचं सामर्थ्य देवाला फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून देवाशी बोलताना आमची जी भाषा असते ऐकायची तुम्हाला. देवा तुझा माझा कारवैर कार, देवा तुझा माझा कारवैर कार, देवा तुझा माझा देवा तुझा वाक्य प्रयोग आहे, देवा तुझा माझा कारे. अहो, आजकालच्या सभ्यतेनुसार सख्खा भाऊ सख्ख्या भावाला आरे कारे करू शकत नाही. देवाला आरे कारे करायचंय हे वारकरी संप्रदायाचं सामर्थ्य आहे. पण संतांना आरे कारे केलेलं आजवर कुणी ऐकिवात नाही. किंबहुना एक ताईसाहेब आल्या होत्या, त्यांचं ते चिंतन ऐकल्यानंतर माझ्या मनाला थोडीशी
थोडंसं काहीतरी वाटलं. मी त्यांना मुद्दामून बोलावलं आणि बोललो. त्यांनाही ते समाधान वाटलं. त्यांनी सांगितलं खूप महत्त्वाचं सांगितलं, आशीर्वाद द्या आणि पुन्हा ही चूक होणार नाही. एकेरी शब्द वापरला. ज्ञानेश्वराने हे केलं, तुकारामाने ते केलं. त्यांनी सांगितलं 100% माझं चुकलंय. वाचन केल्याच्या नंतर माणसाची श्रद्धा अश्रद्ध होऊ नये, अजिबात होऊ नये. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा बोलताना आजीजीनं शब्द उच्चारले. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. भीमला संत माय बाप कृपावंत, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान. अवतार तुम दराया कर, अवतार तुम दराया कर, अवतार तुम दराया कर, अवतार तुम दराया कर. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर, तार तुम्हा धराया कर. विरोक्ती अशी सोडवली जाते. शरण हनुमंता एकेरी. थोडासा इफेक्ट रेग्युलर राहू द्या, लगेच स्वर जातो. शरण हनुमंता एकेरी देवाला अरे कार्य केलं, पण शरणजी रामदूता, रामाचे दूत म्हणजे देवाचे दूत अर्थात संत, संताला आजीजीनं बोलावं लागतं. विरोक्ती सुटते, पण अभंग अभ्यासावे लागतात. असाच एक शब्द आहे बघा, सत्यतू 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 विठ्ठला. ऐकलाय ना? मग काय झालं, आता BMS ला एका मुलीचं ॲडमिशन आहे आणि मी सरळ दर्शनांवरती बोलत होतो. दर्शन माझा विषय आहे, ज्या विषयामध्ये मी पदवीधर आहे. तर बोलत असताना मी ज्या वेळेस पदार्थ विज्ञान सांगत होतो, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव. दर्शनांमध्ये काय आहे, शास्त्रांमध्ये काय आहे, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, लय कसा होणार आहे आणि याचं अस्तित्व कसं आहे, ह्या विषयीची चिंतन. मग ही सृष्टी जी आहे निर्माण होण्यासाठी कशा कशाची गरज आहे, तर पदार्थ हा शब्द मान्य केलेला आहे. त्यापैकी न्याय आणि वैशेषिक या दोन दर्शनानं जेवढी पदार्थ मानलेले आहेत, त्यातल्या वैशेषिक दर्शनामध्ये द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव. द्रव्य गुण कर्म वगैरे मान्य करू शकतो, पण अभाव म्हणजे नसलेली वस्तू सुद्धा या सृष्टीला पुष्ट करते असं जर म्हटलं तर प्रश्न असा उद्भवतो की नसलेली वस्तू खरोखर या सृष्टीला उपलब्धता किंवा आपलं अस्तित्व दाखवू शकते का? त्याचं उत्तर आहे हो. जर हा शब्द लबाडीचा असता, खोटा असता, तर ह्या शब्दाचे आमच्या विद्वज्जनांनी 4 भाग केले नसते. अभावाचे 4 प्रकार: प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव. म्हणून अभावामध्ये एखादा शब्द वाङ्मयातून जरी बाजूला झाला तरी 100% तो तिथे योजला जाऊ शकतो. ही वाङ्मयाची कला आहे.
लेखनाची कला आहे. काही शब्द नाही उच्चारले तरी तो शब्द उच्चारल्यासारखा होतो, याला म्हणतात शाब्दिक छळ. उदाहरण सांगू मी तुम्हाला. शब्द उच्चारलाच पाहिजे असं नाही हो. 3 वेळेस सत्यतू 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 आलं आणि शेवटी विठ्ठला आलं, याचा अर्थ त्याला त्रिवार सत्य म्हणत नाही, त्रिकाल आबाधित सत्य म्हटलं जातं. सत्य तू होतास, सत्य तू आहे आणि सत्य तू राहशील. ह्या 3 शब्दांना लपवताना सुद्धा संतांनी उदात्त स्वरांमध्ये जरी त्याची रचना केली नसेल तरी अनुदात्त स्वरांमध्ये किंवा अधिदत्त स्वरामध्ये त्याची निर्मिती 100% आहे. मागील महिन्यामध्ये मी एबीपी माझा ह्या चॅनलवरती माझा कट्ट्यावर पाहुणा होतो. प्राथमिक चर्चा, उपरांत चर्चा आणि मध्यवर्ती चर्चा, त्यामध्ये 2 चर्चा ऑफ कॅमेरा, 1 चर्चा ऑन कॅमेरा. चर्चा झाल्यानंतर सर्वांना ज्ञात असलेली वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम यांनी माझ्याजवळ एक शंका मांडली. महाराज, तुमच्याशी बोलायचे, काही माझ्या मनात शंका आहे. मी त्यांना सांगितलं, ॲज अ फेस रीडर मी तुमच्याकडून तुमच्या प्रश्नाला व्यक्त करतो. त्या आशाळभूत नजरेनं माझ्याकडे बघू लागल्याने मी त्यांना सांगितलं, एव्हाना तुमचा मुखचंद्र न्याहाळत असताना तुमच्या चेहऱ्यावर येणारं जे काही निरागस हास्य आहे, ते हास्य तुमच्या अंतःकरणाच्या अंतर्गाभ्यातून प्रकट झालेल्या चेतनांचा प्रदर्शित भाव आहे. त्यांनी सांगितलं, हो. मग आज तुमच्या चेहऱ्यावर येणारं हास्य, ओठावर येणारं हास्य ओढून ताणून आणावं लागलं. या अर्थी इथे कुठेतरी जखम झालेली आहे, बळबळती आहे, वेदना तुमच्या बाहेर येत नाहीयेत, म्हणून आतून येणारा शब्द तुम्हाला सायासानं आणावा लागतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी सांगितलं, काय करू? तुम्ही सांगाल ती पूजा, तुम्ही सांगाल तो विधी, तुम्ही सांगाल ते कर्म करायला मी तयार आहे. मी त्यांना सांगितलं, एक सांगू तुम्हाला, मी वारकरी नात्यानं एकच गोष्ट सांगून जातो. दिस इज माय फिलॉसॉफी, माझी फिलॉसॉफी सांगतो. प्यारे, ये दुनिया कल भी थी और कल भी रहेगी. ना तुम कल थे ना कल रहोगे, तुम क्योंकि तुम पाश में काल के हो. काळाचं बंधन आहे तुम्हाला. तुम्ही कालही नव्हतात आणि उद्याही नसणार आहात. म्हणून आज आहात ना, आजचं जीवन जगून घ्या. तुकोबरांची पुष्टी करू. मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून आजचा काळ जगून घ्या. आजचा काळ जगण्यासाठी वारकरी संप्रदायानं केलेली पुष्ट विचारधारा आमच्या जीवनाला 100% चैतन्य प्राप्त करून देणार आहे. मी कशासाठी बोलतोय? म्हणूनच द्विरोक्ती अशी आहे की ऐक्य म्हणजे अखंड आणि अखंड म्हणजे ऐक्य. खंड झालं की ऐक्याच्या विरोधात आहे. जे ऐक्यातून खंडित झालं ते पुन्हा ऐक्याला प्राप्त झालं. म्हणून खंड ऐक्यास पावलो आम्ही. बस, जेवढा दोष होता तेवढा आपण निवृत्त केला आणि आपल्या अभंगाकडे आपण एकदा गमन करू. विठ्ठला 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 विठ्ठला. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो, समरस जे भासतच नाही त्याच्याशी समरस झालो आणि खंड असणाऱ्या ऐक्याला आम्ही पुन्हा प्राप्त झालो. तुका म्हणे, आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. साधं उदाहरण आहे. अंधाऱ्या खोलीमध्ये आपण गेलो. गेल्यानंतर हातामध्ये आग काडीची पेटी आहे, मॅच बॉक्स, आणि एका हातामध्ये मेणबत्ती आहे. मेणबत्ती आपण एखाद्या स्टूलवर ठेवली, दिसत नाही आपल्याला पण अंदाजानं तिथं ठेवली, पूर्णतः अंधार आहे. काडी पेटवली आणि मेणबत्ती चेतल्यानंतर तिच्या चेतनेनं, तिच्या फुलण्यानं पूर्ण अंधकारमय खोली आता प्रकाशमान झाली. तमसोमा ज्योतिर्गमय औपनिषदीय वाक्य आहे. जर प्रकाश गेला की अंधकार होतो आणि अंधकार गेला की प्रकाश येतो. जाणं येणं ही जी प्रक्रिया आहे ना, ही मुळातच विज्ञानालाही मान्य नाही आणि शास्त्रालाही मान्य नाही. कारण विज्ञान ह्या स्तरावरती आहे. कुणी काही म्हणू द्या, मग मुळशी पॅटर्नच्या हिरोनं म्हणू द्या, शेट पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं, काहीच टिकत नाही.
ह्या सृष्टीमध्ये कुठलीही वस्तू नव्यानं येत नाही आणि नवी वस्तू जी आहे तिचा कधीही नाश होत नाही, काहीच कुठे जात नाही. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. माऊली ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजणारं नासणार आहे, नासणारं पुन्हा दिसणार आहे, नासणारच दिसणार आहे, नसणारं दिसणार नाहीये, नासणारं दिसणार आहे. म्हणून नाशवंत झालेल्या वस्तूचा पुन्हा एकदा नव्या स्वरूपानं उदय आहे. म्हणून परिवर्तन संसार का नियम आहे. म्हणून परिवर्तनशील असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अहंकार गेला. अंतकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्यातला अहंकार गेला की तिथे भगवान परमात्मा वास करतो, किंवा भगवान परमात्मा ज्या अंतकरणात वास करतो तिथून अहंकार आपोआप जातो. एकच गोष्ट आहे, देवाच्या येण्यानं अहंकार जातो किंवा अहंकार गेल्यानंतर देव येतो. म्हणून तुका म्हणे आता शब्द खूप महत्वाचा आहे बरं का करपे बाबा. आता शब्दाला पुष्ट करत असताना मी असं म्हणेल की जगद्गुरु तुकोबारांच्या अधिकाराचा शब्द आता आहे. कुठलाही वाङ्मय निर्माण होत असताना अनुबंध चतुष्टय नावाचा मुद्दा असतो. स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंधः. त्यामध्ये अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन. अधिकारामध्ये विवेक, वैराग्य, शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व आदी गुणांची युक्तता त्यावेळेस अधिकार सिद्ध होत असतो. अनुबंध चतुष्टयातील प्रथम मुद्दा. मग तुकोबारांचा आता जो आहे हा अधिकार का, तर तुकोबारा त्या अवस्थेला पोचलेले आहेत आता. आणि ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी साधकाची प्रयत्नाची पराकाष्ठा कार्यरत व्हावी, म्हणून आजच्या कीर्तनाचा मी हा निवडलेला विषय. श्री क्षेत्र संगमनेर शहर जनतानगर प्रांतामध्ये होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा 36 वर्षापासून इथे चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मूळ स्तंभ, आधारस्तंभ पूज्य श्री हरिभक्त परायण बाळकृष्णजी महाराज करपे. खरं बघितलं तर मी तारीख लिहिलेलीच नाही बाबा, मला माफ करा. माझ्या डोक्यातही नव्हतं. मी दादांना सांगितलं मला पत्रिका पाठवा. आता मी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वापरत नाही. मी त्यांना एक नंबर दिला, म्हटलं ह्या नंबरवरती पाठवा. त्यांनी ती पाठवलीच नाही. का पाठवली पण मला नाही आली ती, मला त्यांनी दाखवली नाही. मी दुसरीकडून बघितली आणि मग बाबांचा फोन आला. म्हटलं किती तारीख आहे मला जरा सांगा ना. त्यांनी सांगितलं आजच आहे. म्हटलं आता नाटकं करून जमणार नाही, कारण आता मला वेगळं निघायचा विचार चाललाय. मध्यंतरीचा काळ इतका विचित्र होता. मी अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. परमस्नेही, परम आदरणीय, मित्रत्वाचे संबंध, एकमेकाशी गुजगोष्टी करतो अशा 2 व्यक्तींपैकी एका व्यक्तीनं मला सांगितलं, जगासाठी मरण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिक ना. लोकांना जगण्यासाठी प्रवृत्त करतोस आणि स्वतः जर जगण्याची विटंबना करत असशील तर मग तुझ्या जगण्यातही अर्थ नाही, जगूनही अर्थ नाही. म्हणून थोडंसं आता वेगळं निघण्याचा विचार करतोय. होईल लवकरच ते छानपैकी. मला जास्त काही करायचं नाही. एक 10 वक्ते हा महाराष्ट्रामध्ये तयार करायचे जे पूर्ण वेळ माझ्याकडे असतील. 10 वक्ते तयार करायचे, वेदांताशिवाय बोलणार नाही. आणि चमकत्या दुनियेमध्ये चमकणाऱ्या त्या ताऱ्यांना, त्या तारकांना मला सांगायचं आहे की वेदांत ही परिभाषा वारकरी संप्रदायाचा आधार आहे. मी ते शिक्षण देणार आहे. जागतिक दर्शन अगदी थेल्स पासून कांट, सिग्मंड फ्राइड्स, सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल, पेलियस, डेमोक्रिटस, डाल्टन, मार्टिन ल्युथर, हे जे दार्शनिक आहेत हे सगळे दार्शनिक मला मांडायचे. न्याय, वैशेषिक, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्य, योग
नास्तिकाचं चार्वाकाचं नास्तिक दर्शन, अर्हताचं जैन दर्शन, बुद्धांचे 4 आहेत, वैभाषिक, सौतांत्रिक, शून्यवाद, विज्ञानवाद. ज्या वेळेस माझ्या हातून वक्ता निघेल, माझी अशी अपेक्षा आहे की तो जगाच्या बाजारात मोठ्या मोठ्या वक्त्यांच्या समोर डिबेट करेन. डिबेट केली पाहिजे आणि सत्य काय आहे हे जगाला सांगितलं पाहिजे. 2 तास टाइमपास करणं कीर्तन नाहीये. म्हणून आता कंटाळा येऊ लागलाय. वारे मा प्रचंड पैसा मिळतो, पण उपयोग काय? आपल्या मनानं आपण बोलू शकत नाही. आपण केलेलं कीर्तन आपल्या मनाला पटवू शकत नाही. मग ते कीर्तन करून तरी काय उपयोग? लोकांसाठी करायचं. एक दिवस मला स्वतःसाठी जगायचंय आणि तो जगण्याचा काळ जवळ आलेला. म्हणून शक्यतो डायरी कुठे पडते, काय कुठे पडते, काय काय काय. मी तर ज्यावेळेस निर्णय सांगितला, एकानं मला पोस्ट केली, सगळं सोडायचं, मग नवीन फॉर्च्युनर कशाला बोकांडी बसायला घेतली. म्हणजे लोक मला पाठवण्याच्या तयारीत होते. वा, म्हटलं काय विचार आहेत. इथे आल्याच्या नंतर विशेष आनंद, ज्यावेळेस पत्रिका वाचली, श्री हरिभक्त परायण मृदंग महर्षी संकेतजी महाराज आरोटेंचं नाव वाचलं. म्हटलं हे येतात का? म्हणे हो. मला समाधान वाटलं. इतरही नावं ज्यावेळेस वाचली तर त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं श्री हरिभक्त परायण पांडेजी महाराज आहेत. परिचय माझा वैयक्तिक एवढा काय परखड नाहीये, पण अशी एवढी सुंदर सुंदर रत्न तुम्ही लपवून ठेवता, नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय? अलौकिक अशा स्वरूपाचं गाणं, नम्रतेचं गाणं एवढ्या सुंदर स्वरूपानं साथ करतात. महाराजजी तुमचं नावच विसरलो मी. सोमनाथजी महाराज वगैरे ही जी महाराज मंडळी आहे, अत्यंत. आता इथे भरपूर परंपरेची लोक आहे. बाबांचा दांडेकरी शर्ट आहे, तुमचा दांडेकरीच आहे का? क्या बात आहे. आमच्या गुरुवर्य सुकेवाडीकर बाबा, आमचा खूप जुना परिचय आहे. हां, अगदी सुखदेव बाबांपासून, बाळू महाराजांपासून शुभम महाराजांपर्यंत 4 पिढ्या. शुभम महाराजाची माळ माझ्या हातची. त्यांच्या आजोबानं पंजोबानं सगळ्या कोकणाला माळी घातल्या आणि त्यांनी माझ्या हातून घातली. माळ घातल्याच्या नंतर जवळपास 10-12 वर्षानंतर भेटतोय आम्ही. पाया पडायला आले, ते शाल वगैरे बघितली, म्हटलं मोठे कोणीतरी गायक दिसत आहेत. पाया पडले, ते पाठीवरून हात फिरवला. म्हणलं गुरुजी कुठले? आणि गुरुजी मी कसला? तुम्हीच गुरुजी, मी तुमचा शिष्य आहे शुभम. मग मला वाटलं अरे बापरे, आता येणारी पिढी जर मोठी व्हायला लागली तर आम्ही थांबलं पाहिजे. त्यातच आमचं शहाणपण आहे. इथे माहेश्वरी समाजाचे गुरुजी मागे भेटले होते, त्यांनीही कीर्तन ऐकलं होतं, समाधान वाटलं. बेडवे महाराज वगैरे ही सगळी. हे म्हातारा मरेपर्यंत पाठ सोडत नाही माझी. खूप जुनी ओळख, पुस्तकं वगैरे विकायचे, खूप नम्र. एवढं तरी बरं आहे, किती ऐकवलं तरी ऐकायला येत नाही. म्हणून ऐकणारा माणूस ऐकवतो. हे मी गुरुजींशी बोललो, हांडे गुरुजींशी. कुठे आहे हांडे गुरुजी? त्यांना मी सांगितलं, ऐकण्याची पात्रता असली की ऐकवण्याची लायकी येते. पण माणसाला ऐकण्याचीच लायकी नाही, तेव्हा ऐकवण्याची पात्रता केव्हा येणार आहे? त्याच्यापेक्षा हे बरं, ऐकायचं नाही, सांगायचं नाही, बोल तुझ्यातून. बरोबर ना? फार जुनं संबंध आहे. सर्वांच्या चरणावृंदी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. झालेला परिहार प्रभू पांडुरंगाच्या चरणी समर्पित. बरोबर 9 वाजता सोडू ना, चालू करायला उशीर झाला. 9:15. असं नाही, 9:15 वाजता बरोबर सोडतो. तोपर्यंत तुम्ही गोंधळच करू शकत नाही, मला 100% खात्री आहे. सर्वांच्या चरणावृंदी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. पुन्हा एकदा गुरुवर्य करपे बाबाजींच्या चरणाला वंदन करून त्यांच्या आज्ञेनं अभंगामध्ये प्रवेश करतो. विठाला 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 विठाला. अनेक प्रकारचे अभंग आहेत. त्यापैकी स्थितीपर प्रकरणातील अभंग म्हणजे नेमकं काय? काय आहे स्थितीपर प्रकरण? त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं. कुठली अवस्था आहे? आम्हाला 5 अवस्था माहिती आहे: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यगा आणि उन्मन. त्याच्या पलीकडे जीवनमुक्ताच्या 7 अवस्था आहेत: ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, निधनमुक्ती, सुखदा, आनंददा, परात्परा. काय अवस्था अशी आहे?
तर ही अवस्था अशी आहे की जोपर्यंत नियत असणारा योग्य प्रकारचा मार्गदर्शक तुमच्याकडे येत नाही, तुमच्या हिताचा विचार करून तुम्हाला उपदेश करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही. कोण असा मार्गदर्शक असावा? तर त्या मार्गदर्शनामध्ये मी आजपर्यंत एका व्यक्तीला बघितलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव माऊली मुक्ताई. कारण आईसाहेब माऊली मुक्ताई आणि संत श्री चोखोबाराय महाराज ह्या दोघांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा सुरू आहे. मला म्हणायचं काय की खरोखर माणसानं योग्य प्रकारचा सद्गुरू प्राप्त करावा का? आपली पात्रता झाली तर सद्गुरू चालत येत असतो. सद्गुरू काही मरण्याचं तंत्र शिकवतात, काही जगण्याचं तंत्र शिकवतात. पण संत तेच खरे जे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगायला शिकवतात. जिवंत तर कुणीही राहतो, जिवंत प्रत्येक जीव आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जिवंत राहणाऱ्यांमध्ये कुत्रा, किडा, मुंगी, डुक्कर नाना प्रकारचे जीव आहेत. पण जगणारी एकच प्रजाती आहे आणि ती प्रजाती म्हणजे माणूस. त्यानं ठरवलं तर त्याला जगणं दाखवणारा कोणीतरी असला पाहिजे. मग ती कर्कशा असेल तरी चालेल, प्रेमानं त्यागणारी असेल तरी चालेल, आणि नसेल तर अतिउत्तम. म्हणून जर आपल्याला जगायचं असेल तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन असावं. काय झालं, उत्तरेमध्ये एक फार विद्वान व्यक्ती आहे, मी नाव त्यांचं घेणार नाही, फिमेल आहे. त्यांचं एक शब्द होता की संतांनी सुद्धा केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही, तुमच्या आमच्या जीवाचं काय? शब्द ऐकायला बरा वाटला, पण तो मनाला थोडासा टोचला आणि तो बुद्धीपर्यंत जाऊन थेट विद्रोह करून मग मी उत्तर देताना असं बोललो की एक उदाहरण दाखवा ज्या संतांनी प्रतिज्ञा केली आणि पूर्ण झाली नाही. त्यांनी सांगितलं माऊली ज्ञानोबा आहे. म्हटलं काय? अवघाची संसार सुखाचं करीन. म्हटलं झाला नाही का? ते म्हणाले माऊली ज्ञानोबा आहे जन्माला आल्यापासून 25 कादंबऱ्या वाचल्या, तर माऊली ज्ञानोबा आहे समाधीस्थ होईपर्यंत हे प्रताडित जीवन जगले, बहिष्कृत जीवन जगले, तिरस्कृत जीवन जगले, सुखाचा वारा कुठे जाणवला नाही. त्यांनी म्हणावा अवघाची संसार सुखाचा करीन. सुख दाखवणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं, हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगेन. 10 नंबरचं सरकार माहिती असेल तुम्हाला, फंडरी फडके, किंगमेकर, किती सोनं होतं अंगावर, आत्ता गेलेत. किती घेऊन गेले हो, किती घेऊन गेले. गोल्डन मॅन लोक आहेत पुण्यामध्ये, एवढं सोनं आहे. काही लोकांकडे एवढी श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती आहे, त्याला सुख म्हणायचं? त्याला सुख म्हणायचं का? सुख अनुभवण्यामध्ये असतं, दाखवण्यामध्ये नाही. दानेन पानेर न तू कंकनेन, या सुभाषितामध्ये एक वाक्य आहे, मानेन तृप्तीर्न तो भोजनेन. पंचपक्वान्नाचं जेवण जेवणारा सुद्धा उपाशी राहू शकतो, आणि पोटाला अन्न पोटभर मिळालं नाही म्हणून उपाशी राहणारा सुद्धा जगू शकतो. तोही जेवण करू शकतो, तोही उपाशी राहतो, पण त्याच्या उपवासामध्ये असणारा आनंद, मोद हा तो व्यक्त करू शकत नाही. मानण्यामध्ये तृप्ती आहे. मी काय विषयावरती बोलतोय की माणसानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जिवंत राहण्यापेक्षा मरेपर्यंत जगावं. ज्ञानोबांना त्रास झाला, एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला, आणि मुक्ताई आईसाहेबांकडे गेले. मुक्ताई आईसाहेब म्हणू शकत होत्या बदला घे. कदाचित ज्ञानोबांच्या अंतःकरणात विषय सुद्धा आला असेल, मुक्ता ही लोक छळतायत, मी बदला घेऊ का? कारण मी निर्जीव असणाऱ्या भिंतीला चेतना देऊ शकतो, मी निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मुखातून बोलवू शकतो, पाठीवर मांडे भाजून ब्रह्मांड जाळण्याची क्षमता प्राप्त करून दाखवू शकतो. मग मी बदला घेऊ का?
मुक्ताई आई साहेबांना सांगितलं, बदला विषय डोक्यातून काढून टाकम, बदला बदला नको, बदला. बदल घडला पाहिजे. बदला घेण्याच्या भानगडीत पडणं म्हणजे उगाच वेळ वाया घालवणं. पुन्हा सांगतो, ये दुनिया कल बीती और कल भी रहेगी, ना तू कल था ना कल रहेगा, क्योंकि तू पाश में काल के है, आया है तो जी ले. जगून घे. लोकांचं काम आहे, बोलत राहणार आहेत लोक, लोकांचा विचार करायचा नाही. तर त्या मुक्ताईनं ज्ञानादादाला काही सांगितलं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपरा साहे अपराध जना, साहे अपराध, साहे अपराध जना, विश्वराजे विश्वराजे झाले बने, विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने. आणि ज्या वेळेस कोणीतरी म्हटलं ना, त्या उत्तरेतलं, संतांचं सुद्धा जीवन बहिष्कृत होतं. जे स्वतःला सुखी करू शकले नाही ते जगाला काय करणार आहेत. तर माऊली ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये सुखाचा अनुभव घेतलेला आहे. हे जर कुणाला पाहिजे असेल तर मी पटवून सांगेन. कारण माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल, पण टी व्हीवरती जी माऊली ज्ञानोबारायांची सिरियल तुम्ही बघायचात ना, त्या सिरियलचा लेखक मी आहे. यूट्यूबचं उगाच टाइमपास तत्वज्ञान घेऊन यूट्यूबवरती सर्च करून शिक्कामोर्तब कोणावर करू नका. गुगल सर्च करा. गुगलवरती कमीत कमी माहिती थोडीफार तरी असते. गुगल इज अ ओनली इन्फॉर्मेशन, नॉट अ नॉलेज, बट गुगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये गुगल महत्त्वाचं आहे. जरी काही कळालं नाही तरी पण गुगल काम करतं. मी काय विषयावरती बोलतोय सूक्ष्म आहे का. तर माऊली ज्ञानोबारांनी सुख उपभोगलं ते कसं. तर सुख उपभोगणारी नाती मानवी जीवनात काय काय आहेत त्याचा विचार आपण करू. माऊली ज्ञानोबारांनी किती नाती बनवली बघा. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप नातं जगले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आईचं नातं जगले. ज्ञानाचा सागर सखा माझा. चालू मध्ये इफेक्ट कमी जास्त करू नका, स्वर काम मागे पुढे होतो. तर नाती जगले, पण यापैकी एक नातं माऊली ज्ञानोबाराय जगले. तुम्हाला माहितीये कुठलं नातं आहे ते. प्रेयसी, रसिकतेचं नातं जगले. बऱ्याच लोकांना हे मान्य नाही. कारण माऊली ज्ञानोबाराय ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज
ज्ञानियांचा राजा, ज्ञानराज माझी, जे योगी आहेत, जे ज्ञानी आहेत, यांच्या जीवनामध्ये का रसिकता यावी हो? ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये रसिकता येत नाही बरं. तो तर्क करत बसतो, तर्क करत बसतो. आणि योगी माणूस भोगाला सोडल्यामुळे योगी होतो. मग योगी यांची माऊली आणि ज्ञानाचा सागर, त्या माऊली ज्ञानोबा जीवनात रसिकत्व कसं येईल आलं? एका प्रेयसीची भावना अंतःकरणामध्ये आली त्यांच्या. प्रियकर मानलं त्या ईश्वराला आणि मग माऊली ज्ञानोबा जगू लागले. माऊली ज्ञानोबांचे 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये 19 वर्ष माऊली ज्ञानोबा जिवंत होते, 2 वर्ष जगले. कारण जगणं सुद्धा जगणं असतं. उगाच जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला उपयोग नाही. जीवनामध्ये काहीतरी जगल्यासारखं वाटलं पाहिजे. ऐसा जीना जियो कि मौत को भी हंसते हंसते वेलकम किया जाए. जगून झालंय असं म्हणावं. जगले माऊली ज्ञानोबा. काय रसिक जीनं होतं हो. बघा त्यांच्या विरहिण्या. निळेच्या निशी विरहिणी पिसी, आरळ शेज कैसी सेज बाजे. ही अवस्था जगलेत ते. एवढा इफेक्ट रेग्युलर ठेवायचा. अजून सांगू मी तुम्हाला. ज्ञानोबा राय प्रेयसी झाल्यानंतर प्रियकराच्या आसक्तीनं ज्या वेळेस मंचकावरती पडतात, प्रेम रोग होतो, काम ज्वर जागृत होतो. आणि तो ज्वर, तो ताप आहे, त्या तापावरती केलेलं जे उपचार पद्धतीचं प्रयोजन आहे, त्या प्रयोजनानं सुद्धा माऊली ज्ञानोबा यांचा देह थंड होत नाही. त्याची अभिव्यक्ती त्यांनी आपल्याच अभंगांमध्ये केलेली आहे. चंदना ते चोळी माझे सर्व अंग पोळी, कानवन माळी वेगी भेटवा का. घणो वाजे घोण घोण वारावा हे ऋण ऋण. घणो वाजे घोण घोण वारावा हे ऋण ऋण. भवतार कुहाकाना वेगी भेटवा का. घणो वाजे घोण घोण वारावा हे ऋण ऋण. घणो वाजे घोण घोण वारावा हे ऋण ऋण. घणो वाजे घोण घोण वारावा हे ऋण ऋण. घणो वाजे घोण ढग दाटून आले की पाऊस केव्हा पडणार आहे ही चिकित्सा आहे. ढगातून बरसणाऱ्या त्या सरी, त्या धारा अंग ओलं चिंब करणार आहेत, पण माझं शेत भिजणार आहे ही भावना म्हणजे कर्तव्याची जाणीव. पण मनानं घेतलेला त्याचा ध्यास, चिंब पावसानं मी भिजणार आहे. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. रान आबादानी होऊ द्या चिंब पावसानं, पण मनाला होणारा आनंद जो आहे तो आनंद पावसाच्या त्या गडगडाटाच्या कडे बघून जसं त्या मयूराला आनंद होतो तसं यांच्याही मनाला आनंद झाला. ताप आला म्हणून कोण सखी आली, अंगाला चंदनाचं लेपन केलं, पण ज्वर उतरत नाही, ताप उतरत नाही. कारण तो ताप त्रिविध तापाच्याही पलीकडे आहे. त्याला म्हणतात प्रेम ज्वर. त्यावेळेस इतर काही आठवत नाही. आई कळत नाही, बाप कळत नाही, भाऊ कळत नाही, बहीण कळत नाही.
मला कुणीतरी विचारलं ईश्वराची साधना कशी करावी, म्हटलं त्याच्यावर लक्ष ठेव, तो आहे का, त्याच्या येण्या जाण्याकडे लक्ष ठेव. म्हटले कसं काय लक्ष ठेवायचं, म्हटलं लक्ष ठेवायचं कारण तो येतो जातो, त्याच्या येण्या जाण्यामुळे तर तू जगतोय. त्यांनी सांगितलं कुठे आहे तो, शरीरात आहे ना, आत्मस्वरूपानं नाही. गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, एका गझलमध्ये त्याचं फार गोड उत्तर दिलेलं आहे. हे प्रभु कहा हो तुम, मैं हवा हूं कहा वतन मेरा. मैं हवा हूं कहा वतन मेरा, कष्ट मेरा ये चमन मेरा, मैं हवा हूं कहा वतन मेरा. तुम्ही म्हणाल गझलचं प्रमाण कसं काय बुवा, तर त्याचं उत्तर आहे मैं हवा हूं. देऊ उत्तर तुम्हाला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, प्राण आपान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं, मैं हवा हूं कहा वतन. मी हवा आहे, श्वास आहे, म्हणून ते श्वासाकडे लक्ष ठेवावं. मेडिटेशन फर्स्ट स्टेप, मेडिटेशन म्हणजे काय करावं, ध्यानस्थ बसावं म्हणजे एकदम सहज आसन लावावं. मग इडा पिंगला सुषुम्ना मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र, रिकामे उद्योग करू नका, फक्त येणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवा. येतो कुठून, कुठे कुठे फिरतो आणि कसा बाहेर जातो. ज्या वेळेस आपलं श्वासावर नियंत्रण होईल त्यावेळेस नामस्मरण करा. नुसतं नामस्मरण करून अनुशासित होऊ नका, तर नामस्मरणाबरोबर त्या नामामध्ये प्रेमही होता. काय होईल बरं, तद्रूपता. चिंतने चिंतने प्रेम के रंग में ऐसी खूबी बन गया कहीं रो, बन गया कहीं रो. प्रेम की माला जपते 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 जपते, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सासू की माला पे सिमरू मैं पीका नाम, सासू की माला पे सिमरू मैं पीका नाम, सासू की माला पे सिमरू मैं पीका नाम. श्वासाबरोबर त्या ईश्वराशी ज्याला प्रियकर मानलेला आहे प्रेमासहित स्मरण करा, योग सिद्ध होतो तुमचा. त्याची अपेक्षा करा. कसं काय अपेक्षा केलं जाईल बुवा, तर अद्दातालामध्ये एक छान रचना मला आठवली. माऊली ज्ञानोपर प्रेयसीचं जीवन जगलेत, यावरती तुमचा विश्वास आहे का, तर पुन्हा दुसरं प्रमाण. हो, त्यांना ढगाच्या गडगडण्यानं त्यांच्या वृत्ती चंचल होतात, प्रेमाचे अंकुर अंतःकरणामध्ये फुटतात. सत्य आहे. पहिलं दोघे काऊ कोकताये शकून गे माये सांगताये, उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडीन पाहू. हे सुद्धा आपला प्रियकर त्याचा होणारा विरह माऊली ज्ञानोपर एका शब्दामध्ये व्यक्त करतात. पडिले दूर देशी माझ आठवे मानसे, पडिले दूर ताव दे गद नगता तका दे गद नगता दे गद नगता तका, पडिले दूर देशी माझ आठवे मानसे, पडिले दूर देशी, पडिले दूर दे, पडिले दूर दे.
माता जीवासी जीवासी पडिले दूर पडिले दूर रे माझा आठवे मानसे पडिले दूर रे माझा आठवे मानसे पडिले दूर रे पडिले दूर दूरदेशी पडलेल्या त्या प्रियकराच्या भावनेचा वियोग भावनेचा अभिव्यक्ती प्रकार म्हणजे विरहिणी आहे. आणि या विरहिणीतून काय होतं माहितीये तुम्हाला? त्याला आपलासा करता येतो. त्याला आपलासा करता येतो. कोण मला कोण बोलला त्याचं उत्तर मी दिलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये असं काय आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही सगुणापासून प्रवास करा, निर्गुणापर्यंत वारकरी संप्रदाय नेतो. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेते तिथपर्यंत नेतो. निर्गुणापासून उपासना करा, अनिलाही रूपाबळे करुणी कळे हरिदासी, त्याला आम्ही सगुणही करतो. सगुण निर्गुण दोघांनाही भजण्यासाठी उत्तम प्रयोजन म्हणजे वारकरी संप्रदाय. तुम्ही म्हणाल कसं? तर वारकरी संप्रदायानं मान्य केलेल्या 2 संतांची चिंतन मी तुमच्या समोर मांडतो. महर्षी कबीराकडे कोणीतरी एक गेला आणि त्यांनी सांगितलं क्या आप प्रभु रामचंद्र जी को मानते हो? त्यांनी सांगितलं जानता भी हूं. तो आपने प्रभु जी को देखा है? जी हाँ. कैसे हैं आपके प्रभु? रंग नहीं रूप नहीं नहीं व्रण छाया निराकार निर्गुण तू रघुराय. रंग नाही रूप नाही असा माझा प्रभू रामचंद्र. त्याच भूमीत त्याच कालामध्ये जन्म घेतलेले प्रसिद्ध संत तुलसीजींना विचारलं क्या आपके बे प्रभु रंग नहीं रूप नहीं नहीं व्रण छाया ऐसे है क्या? त्यांनी सांगितलं ना, मेरे श्री राम नाचते हैं, गाते हैं, चलते हैं, गिरते हैं, पडते हैं. तुलसीदासजींचं एक सुंदर पद आहे. पंडित डी.व्ही. पलुसकरांची रचना आहे. राग आहे मिश्र बिलावल आणि ताल आहे द्रुत विलंबित दादरा. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक दत्तनाथ 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 दत्तनाथ. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र. केलते केलते उठत जात गिरत भूमि लटपटाय. केलते केलते उठत जात. केलते केलते उठत जात गिरत भूमि लटपटाय. दाय मातु गोदले दशरथ किरनिया. किलत किलत ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत राम ठुमक चलत ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र तो नाचतो गातो. एकाच भूमीत जन्म घेतलेल्या 2 संतांचे 2 अनुभव आहेत. म्हणून हा अनुभव आम्हालाही घ्यायचा आहे. माऊली ज्ञानोबारायांनी तो अनुभव घेतला आणि अभिव्यक्त झाले. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरबा तो आणि हा. तसंच जगद्गुरु तुकोबारायांच्या सुद्धा उर्मी जागृत झाल्या. कारण माऊली ज्ञानोबाराय आपलं आयडॉल आहेत, आपले आदर्श आहेत, आपलं ऊर्जा स्त्रोत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांच्या पायावर पाय देतात आणि तेही हे व्यभिचारी जीवन जगतात जे समाजाला मान्य नाही, समाज परंपरेला मान्य नाहीये. भक्ती परंपरेतून एक थोडासा घेतलेला शॉर्टकट म्हणजे व्यभिचार भाव भक्ती. तुकोबाराय लोक नावं ठेवतील बरं. तुकोबारायांनी सांगितलं आतापर्यंत काय करत होते बघा. समाज मान्यतेला तुम्ही तडा देता आहात. त्यांनी सांगितलं मग काय, तुम्हाला नाव ठेवतील.
तुकोबाराने सांगितलं, वळो मज जन मनोत शिंदळी, पण ह्या ऋषिकेशीला तिष्ठता ठेवणार नाही मी. मला जगानं शिंदळी म्हटलं तरी चालेल. तुकोबारा त्या अवस्थेला पोचतात. बरं प्रमाण दिलं त्यांनी, लोक काहीही म्हणू देत पण मी माझ्याच वाटेनं जाणार. हाची नेम आता न फिरे माग, हाची नेम आता न फिरे माग, हाची नेम आता न फिरे माग, हाची नेम आता न फिरे माग. बैसले शेजारी गोविंदा, बैसले शेजारी गोविंदाचे, मिश्र करण्याला कारण आहे, कारण भैरवीकडे जातो. एवढ्या लवकर भैरवी करून उपयोग नाही. पैसले शेजारी गोविंदाचे, गोविंदा घररी झाले पडराणी, घररी झाले पडराणी, माझा बाबा गा बैसले शेजारी गोविंदा, बैसले घर गे ताले पटरानी बरे, घर गे ताले पटरानी बरे. जगद्गुरु तुकोबारांनी घेतलेला शॉर्टकट आणि त्याच्या मूळ मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. मग तुकोबार आहे अशी कोणती अवस्था आहे की त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर तुमची ही गती तुम्हाला अभिव्यक्त करावीशी वाटली. तुकोबार सांगतात, मी जर ठरवलं ना एका क्षणामध्ये देवाचं नाव घेऊन तदपदाला प्राप्त होऊ शकतो, पण एकदा गेलो की काम संपेन. मग अरे भक्ती सुखाचा आनंद कधी उपभोगणार मी, संत संघाचा आनंद कधी उपभोगणार नाही, माझ्याकडून होते. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मग तुकोबार आहे काय अवस्था आहे अशी. त्यांनी सांगितलं, मी जर ठरवलं ना एका क्षणामध्ये तदपदाला पोहोचेल. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे. बैसो पदवी घे जगना, ऐसे सुख वचने आए, ऐसे सुख वचने आए, ऐसे सुख वचने आए, ऐसे सुख वचने आए.
म्हणता रामाची होईजे, मी नुसतं राम म्हटलो तर राम पदाला प्राप्त होईल असं सुख वचनीय आहे. म्हणजे एवढी माझ्या वाणीत शक्ती आहे. पण मला ते करायचं नाही. का? मला पुन्हा यायचंय. कृपया गैरअर्थ काढू नका. मला पुन्हा यायचंय. बघा बरं, आल्यानंतर तेच प्राप्ती होईल असं नाही. येणं एवढं सोपं नाहीये. मी काही करीन पण येईनच. अर्थ गैरअर्थ काढू नका. अहो फार अडचणी आहे. त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठी अडचण काय? गर्भवासाची. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. राग बहार मध्ये थोडस सुचलं. घेईन मी जन्म याजसाठी देवा, 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा सामाया, सामाया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. मी पुन्हा येईन. घेईन मी जन्म. यार्थ गैरअर्थ काढू नका. कारण आमचा जाण्यासाठी आणि येण्यासाठी नाही. तो 28 युगापासून तिथंच आहे. तो तिथंच आहे. पण चैतन्य स्वरूपानं पुन्हा आम्ही त्याला आजही आठवतो. ये ना, केवढे सोहळे करतो श्रावणात आम्ही. मग म्हणतो गरुडावर बैसोनी. आजही आमचा आशावाद संपलेला नाही. बरं, आशावाद संपलेला नाही. के पंछियों की आवाजें हाय गूंजती है आंगन में, आंगन मेरा. के पंछियों की आवाजें हाय गूंजती है आंगन में. पंछियों की आवाजें गूंजती है आंगन में, पंछियों की आवाजें गूंजती है आंगन में. वो जरूर आएंगे अब की बार सावन, सावन में आए. वो जरूर आएंगे अब की बार सावन में, सावन में, सावन. अजूनही श्रावणात तो येईल असं वाटतं. म्हणून मोठा जन्मोत्सव आम्ही करतो. अजूनही आमचा आशावाद आहे तो येईन. येशील तू. त्याच्या येण्याचा आनंद इतका होतो ना. राजस्थानी भजन आहे. राग मिश्र मांडात रचना आहे आणि ताल आहे दीपचंदी चाचर. फार गोड रचना आहे. सावन आयो हे सखी, सावन आयो, सावन आयो हे सखी. मैं तो जुग जुग करूं जुहार रे. केसरिया बालमा पधारो मारो देश रे. पधारो मारो देश रे. पधारो मारो देश. मिड कमी करायचं थोडा.
पधारो पधारो सावन आयो लाल मेरे लाल की जित देखे उतला लाल देखन मैं गयो मैं भी हो गई लाल पधारो 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 मारो देश रे पधारो मारो देश रे. अजून बोलावतो आम्ही त्याला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राम म्हटलं की रामपदाची प्राप्ती होईल पण जगण्याचा आनंद राहून जाईल. काय करावं निर्णय होत नाही अशा अवस्थेला पोहोचले की ज्या कल्पनेला ज्या निर्णयाला अजून आकारच नाहीये तिथं बसून लोकांना सांगतात आम्ही अशा ठिकाणी येऊन पडलोय की जिथे विचाराला आकारच नाही. अभंगाचं पहिलं चरण निरंजनी आम्ही बांधिले निरंजनी आम्ही बांधिले गायक आणि वादकांसाठी. निरंजनी आम्ही बांधिले घर अशा ठिकाणी घर बांधलेलं आहे. अशा ठिकाणी मी मुक्काम केलेला आहे की तिथे माझा निर्णय होत नाही. सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू छुपाना भी नहीं. सांगताही येत नाही आणि गप्पही बसवत नाही. मुळव्यात काही काही लोक म्हणतात तुम्ही गझल का नेमकं काय गडबड काय. तुम्ही गझल आता कचकच कांद्यापेक्षा गझल तर बरीच आहे ना. थोडस दर्जेदार वाटतं. थोडे नवनवीन ताल जर घेतले तर यांच्याही रियाजाला पुन्हा म्हणतात अरे त्यावेळेस मी केलेला रियाज वाया गेला नाही. नवनवीन राग असले तर हार्मोनियम वादकाच्या पट्ट्यांवरून हात गेला तर ते म्हणतात अरे हे नाव आहे बुवा ह्या रागाचं. थोडंसं गझलचा बाज असल्यानं काय बिघडणार आहे.
लोकांनी तर एवढा तमाशा केलाय, मग थोडंसं आम्ही बिघडलो तर काय बिघड. आम्ही एवढं तर नाही ना, एवढंच आहे ना. हंगाम है क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है, थोड़ी सी जो पीली है, थोड़ी सी जो पीली, थोडस जास्त पिली का मग पिली होईपर्यंत मारतात. त्याकरता थोडस विरंगुळा व्हावा, थोडस रंग यावा, म्हणून जर आम्ही जगत असू तर काय उपयोग आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्याच कीर्तनाला उपस्थित राहतील सौभाग्यवती या तालुक्याचं भूषण आणि लवकरच लाल दिव्यामध्ये फिरणार आहेत अशा सौभाग्यवती जयश्रीताईजी थोरात. टाळ्या वाजवा त्यांना, रस्ता द्या, येऊ द्या त्यांना. माझ्या मुलीच्या लग्नाला आल्या होत्या. अगदी जवळचे संबंध आहेत, म्हणजे माणसं जपतात ते. माझं तर मतदान नाही, काही नाही, काही नाही, पण 25% बटन दाबून देऊ शकतो मी तुमच्या तालुक्यातून, एवढं प्रेम आहे. या अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व. साहेबांना मेसेज टाकल्यानंतर साहेबांनी मेसेज पाठवला होता मला, आहे तो माझ्याकडे. काही कामामुळे मी येऊ शकत नाही, पण ह्यांनी सांगितलं काम नाही धाम नाही मी येणार. सर्वांच्या आधी आल्यात गेल्यात, भरपूर लहान मोठी लोक आली, पण माझ्यासाठी सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे हा. कारण काय माहिती आहे का, या संगमनेरचं एक भवितव्य आहे, संगमनेरचं एक भविष्य आहे. महाराष्ट्रभर नाना प्रकारचे तमाशे आहेत, पण रघुवीर खेडकर लोकांमध्ये उतरतात. आता साताऱ्याला एक 4-5 दिवसापूर्वी मी कीर्तन केलं चिपळूणच्या रोडवरती, विहे घाटावरती. खूप विद्वान लोक होती तिथे, पण काय झालं, त्या विद्वान लोकांमध्ये एका माणसानं मला कमेंट दिली. म्हटलं महाराज एकदम ताकद लावून कार्यक्रम केला मी, वेदांत विरहित नाही हं, पण हे सगळं झाल्यानंतर शेजारच्यानं विचारलं कसं काय वाटला कार्यक्रम. ते कार्यक्रमाचं काय असो, बाबा आमच्या बरोबर येऊन आमच्या पंक्तीत जेवले, हे खूप महत्वाचं आहे. म्हटलं मग अभ्यास करून काय उपयोग आहे. तसं जनमानसामध्ये बसून जनमानसाच्या भावना संवेदना जपतात, त्यांना धन्यवाद, पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि तुम्ही 2 मिनिट कॅमेरा बंद करता का, 1च मिनिट फक्त. तसं मी कुठलाही प्रचारक नाही, कुठल्या मला पक्ष, माझा पक्ष वारकरी आहे, माझा उमेदवार 28 युगापासून उभा आहे, पण थोडीशी तडजोड तुमच्यासाठी करेन. लवकरच आपल्याला ह्या संगमनेर शहरामध्ये भव्य रामकथा करायची, आयोजन तेच करणार आहेत, भव्य रामकथा करायची. मला ते विचारलं होतं ऑफ कॅमेरा, एबीपी माझा तुम्ही बघितलं का ते माझा कट्टा, त्याच्यावरती मला विचारलं होतं रामराज्य कधी येईल. मी त्यांना उत्तर दिलं होतं, म्हटलं रामराज्य यायचं काय शिल्लक आहे. त्यांनी सांगितलं संकेत काय आहेत. बरं का आरोटे महाराज, संकेत काय आहेत रामराज्य यावेत म्हणून. म्हटलं ज्या दिवशी तुम्ही प्रभू रामचंद्राच्या जीवनचरित्रावरती रामायणावरती बोलण्यासाठी एका मुसलमानाला बोलावलं, याचा अर्थ रामराज्य यायचं शिल्लकच नाही, ते ऑलरेडी आलेलं आहे, ऑलरेडी आलेलं आहे. म्हणून आपण एक भव्य रामकथा करणार आहोत. मी ज्या विषयावरती बोलतोय, निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो. जिथे आकारच नाही, तिथे निर्णय घेण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नाही, तिथे जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले. आता मी निर्णय घेऊ शकत नाही, इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला सांगू मी एक शोकांतिका आहे आणि ती मी व्यक्त केली पाहिजे. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझ्याकडे असणारा अधिकार मी आता व्यक्त करतोय. होय
लोकांकडे ज्या वेळेस पैसा येतो, प्रतिष्ठा येते, पद येतं, शिक्षणाची सर्वोच्च पदवी प्राप्त होते, तो विचार करतो सब कुछ पा लिया अब क्या पाना बाकी है. सगळं प्राप्त झालंय, अजून अचीव करण्यासाठी माझ्याकडे काय काय मी अजून काय प्राप्त करू शकतो. मग जे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आहे त्याच्या पाठीमागे लागतो. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाची शरणागती जसं अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील होते, तसं अप्राप्त असणारं ईश्वरी तत्व आपल्याला कधी प्राप्त होईल. म्हणून कलेक्टर झाले, आयुक्त झाले, महाआयुक्त झाले, मोठ्या मोठ्या पदावरती गेलेली जी लोक आहेत, ही लोक एका निर्धारित ठिकाणावर गेल्यानंतर निर्णय करू शकत नाही. काही काही आपल्या डोक्यात गोळी घालून स्वतःचा जीव संपवतात. मी अनुभवलंय. एका IPS अधिकाऱ्यानं स्वतःच्या डोक्यात गोळी घालून जे लोकांना शांतत्वाचा उपदेश देतात, संतत्वाचा उपदेश देतात, त्यांच्या जवळ बोलण्यासाठी दुसरं काही नसतं. कारण ती पद प्रतिष्ठा माणसाला स्वतःला एकटं करते. आणि जीवनामध्ये कोणीतरी असं असावं की ज्याच्या खांद्यावरती डोकं टेकवलं की आपल्या मनातल्या सर्व वेदना त्याच्याजवळ रडून रडून व्यक्त करता याव्यात. पण आपल्या रडण्याचं त्यानं भांडवल करू नये, म्हणून जीवनात एक कोणीतरी असावं. दुःख अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा एक कोणीतरी असावा. तो नात्यानं कोणी असो, भाऊ असतो, बहीण असतो, प्रियकर प्रेयसी कोणी असू शकतो. पण एक खांदा असा असावा की त्याच्याजवळ सगळ्या गोष्टी व्यक्त करता आल्या पाहिजे. आणि तोच खांदा शिल्लक राहत नाही. कारण पत्नी म्हणजे जबाबदारी. आणि ज्या काळामध्ये ज्या पदापर्यंत पोहोचलेला आहे तिथून जागतिक संबंध तुटलेला असतो, त्यावेळेस एकटा झालेला आपल्या भावना कोणाला सांगू शकत नाही. आणि आउटलेट नसल्या कारणानं आतमध्ये होणाऱ्या आंदोलनातून एकतर तो आत्मघात करतो, नाहीतर मुक्त होतो. सब कुछ छोड़ देना, सगळं सोडून देतो, गिरीकंदरामध्ये जातो. जो सुशिक्षित आहे तो ज्या वेळेस आत्मोद्धारासाठी ह्या जगाचा संपर्क तोडतो, तो गिरीकंदरामध्ये गुहांमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो. आणि आमच्यासारखे अर्धवट ज्ञानी लोकांना डोस पाजण्यासाठी, उपदेश देण्यासाठी समाजात येतात. म्हणून ज्यांच्याकडे खरी अक्कल आहे ते समाजाभिमुख नाही आहेत, म्हणून समाजाचं वाटोळं होत चाललंय. म्हणून लक्षात ठेवा, या ब्रह्मांडातली कुठलीही वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला गुगल एका क्लिकवरती मदत करून शोधून देईन. पण स्वतःचा शोध स्वतःलाच घ्यावा लागणार आहे. ज्यानं स्वतःला शोधलं त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माझा पांडुरंग तर डोक्यावर घेऊन मिरवेन हो. पांडुरंगाची मूर्ती आहे. पांडुरंगानं आपल्या मस्तकी धारण केलेला गंध अन्य कुठे सिम्बॉल म्हणून वापरला गेलेला आहे? कुठे? गुगलचं लोकेशन. गुगलचं लोकेशन चेक करा, स्वतःचं चेक करा, जिथे जायचं तिथे चेक करा. जिथे जायचं आहे तिथेही असं चिन्ह येतं, जिथून जायचंय तिथेही असं चिन्ह येत असतं. म्हणजे ते सांगतात माझी सुरुवात, तुझी सुरुवातही मीच आहे आणि तुझा अंतही मीच आहे. एकदा स्वतःला शोधा, माझा पांडुरंग डोक्यावर मिरवल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचं शोधन करायचं नाही, जगाचा अभ्यास करत बसायचा. दिखाऊपणा पुरतं उगाच कॅमेरा लावून माणसानं नाही करू उद्योग. आत्मसिद्धीसाठी जे खरोखर शोधनासाठी गेलेले आहेत ते स्थिरावले, एका ठिकाणी स्थिर झालेले आहेत. पण जे दिखाऊपणा करतात ना, ह्या लोकांना देव कधी भेटणार नाही आणि त्यांनी तसा तो प्रयत्न करू नये. कारण देव कसा आहे हेच कळणं खूप महत्वाचं आहे. मृगजाळाला आम्ही फसतो त्यालाच देव म्हणतो. म्हणून 3 प्रकार आहेत, अध्यस्त आणि विवर्त. अध्यस्त म्हणजे काय? भिन्न सत्तावान समान रूप.
आणि विवर्त म्हणजे काय? समान सत्तावान अन्यर्थ रूप. सोनं आहे सोनं. तुमच्या हातामध्ये अंगठी असेल, कुणाच्या गळ्यामध्ये चेन असेल, कुणाच्या गळ्यामध्ये काय असेल. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, गणपती बाप्पाची किंमत जास्त आहे का उंदीर मामाची? खंडेराव महाराजांची किंमत जास्त आहे का कुत्र्याची? सांगा ना. बोलत का नाही तुम्ही? तुम्ही त्या कोल्यासारखं वागता राहू. मी हा दृष्टांत कोपरगाव तालुक्यात देत नाही, कारण पंचतंत्रातली कथा आहे ती. बोलतोच, जाऊ द्या. आता आपली वेळ जवळपास संपलेली आहे, पण 15 मिनिट घेणार आहे मुद्दाम. काय झालं, एकदा असंच इलेक्शन झालं, विधानसभेचं होतं ते. पार्टी निवडून आली, एकदम तंतोतंत झालं. त्याच्यामध्ये 3 अपक्ष घेणं गरजेचं होतं. जनावरांचं सांगतोय. त्याच्यामध्ये सिंहानं काय केलं, 3 उमेदवार निवडून आलेले पळवले. त्याच्यापैकी एक होती शेळी, एक होतं माकड, तिसरा होता कोला. आता निवडून आला आमदार म्हटलंच पाहिजे ना, मग आमदाराला अरे करे कसं करून जमल? साहेबच म्हटलं पाहिजे, म्हणून कोले साहेब. मी त्यांच्याही समोर मी मुद्दाम सांगतो हा दृष्टांत. तर काय झालं, यांनी 8-10 दिवस त्यांना बरोबर थांबवलं. ज्या दिवशी वर बोट करायचंय त्या दिवशी सिंहानं काय केलं, ड्रायव्हरला सांगितलं गाडी चालव, मोठी पजेरो फॉर्च्युनर. आणि शेजारीच पुढे गाढवाला गाडी चालवायला लावली. ड्रायव्हर गाढव नसतो राव, पण ड्रायव्हरला गाडी चालवायला लावली. आणि सिंह मधल्या सीटवरती बसले, म्हणजे मागे पुढे लक्ष जाईल. फ्रंट सीटला लेडीज फर्स्ट म्हणून शेळीला मान्यता दिली. शेळी पुढे बसली. पाठीमागे बसवलं कोणाला? कोल्याला. शेजारी बसवलं माकडाला, कारण माकड सरळ बसत नाही, एका ठिकाणी बसत नाही, दहशत राहावी ना. थोडंसं अंतर चालून गेल्याच्या नंतर याला वाटलं बरेच दिवस झाले असं निवांत काही नाही. पटकन गेला सिंह आणि एक ससा घेऊन आला, वेपर्सचा पुडा. छानपैकी पटकन लगेच त्यानं घाईघाईनं तेवढं संपवलं. शेळीनं असा पदर नाकाला लावला. अजात शत्रू, भक्ष आणि भक्षक. त्या सिंहानं विचारलं, मॅडम काही त्रास होतोय का? AC वाढव ना, काही त्रास होतोय का बघ मॅडमला. तिने सांगितलं नाही हो, काही नाही काही नाही. आता कसं बोलावं एवढ्या मोठ्या माणसाला? नाही नाही काहीतरी होतंय तुम्हाला. एवढं वारंवार विचारतो ना, एवढं गुजी करतोय, एरवी आम्हाला मारून खाणारी ही जात आज माझ्याशी एवढं आदबीनं बोलते. तिला वाटलं थोडंसं आपणही आपला दहशत दबदबा दाखवू. मग शेळी बोलायला लागली की आप क्लोजअप करते हो, आपके टूथपेस्ट में नमक है, शर्म नहीं आती है? देखो आपके मुंह से कितनी दुर्गंध आती है, और राजा बनने चले तुम. त्यानं सांगितलं तेल लावीत गेलं मुख्यमंत्रीपद, पण हा अपमान सहन करणार नाही. त्यानं शेळीचा कार्यक्रम जागेवर केला. माकडाला विचारलं, का हो खरंच माझ्या मुखाचा वास येत होता का? त्याने सांगितलं हे माणसं चक्रम आहेत. ते म्हणतात हरिणाच्या नाभीत कस्तुरी असते. साफ खोटं. मज वाटे त्याचे अलिंगन द्यावे, पण अधिकार नाही ना एवढा. किती सुगंध सुटलाय. सिंहाच्या लक्षात आलं. सिंह म्हणला हा 100% आपलं सरकार पाडील, कारण माझ्या मनासारखं बोलतोय. पाहू नका माझ्याकडे. माकडाचाही कार्यक्रम झाला. शेवटी पाठीमागे विचारलं, कोले साहेब, आमदार म्हणजे कोलाच होता बरं का, सांगा बरं जरा. त्याने सांगितलं काय झालं. 8 दिवसामध्ये ना ब्रँड चेंज होत गेले, पाणी बदलत गेलं, त्यातल्या त्यात पुन्हा बिस्लेरीचं, त्यातल्या त्यात फ्रीजचं. त्याच्यामुळे मला झाली आहे सर्दी, मला श्वास घेता येईना, वास कुठून येणार आहे. तसं तुम्ही कोल्यासारखं वागू नका. प्रश्नाचं उत्तर द्या मला. गणपतीची किंमत जास्त का उंदराची किंमत जास्त? गणपतीची एवढ्या बाळानं दिलं. गणपती 1.5 तोळ्याचा आहे आणि उंदीर जर अर्ध्या किलोचा आहे, तर आता किंमत कोणाची जास्त? सोनं. तसं सोनं जे आहे त्याचे अलंकार वेगवेगळे आहेत, पण त्यामध्ये सुवर्ण धातू जसा एक आहे. एकांतवाद आणि अनेकांतवाद. एक धातू आहे सोनं,
गणपतीही त्याच तोळ्यानं विकणार आहे, त्याच भावानं विकणार आहे आणि उंदीर मामाही त्याच भावानं विकणार आहे. याला म्हणतात विवर्त. आणि अध्यस्त म्हणजे काय? दोरीवर होणारा सापाचा भास. संध्याकाळची वेळ झाली, कीर्तनाला यायचं होतं एका गायी वळणाऱ्या माणसाला. त्यानं घाईघाईनं ती जनावरं घेतली, निघाला. त्याला वाटलं गाव जवळ आलंय. बैलाच्या शिंगामध्ये त्यानं कासरा अडकवला आणि तो चालला. म्हटलं आता कासरा का अडकवलाय? तर त्यानं बगलेत असणारा बैलाच्या शिंगात अडकवला. हातावर पटकन लगेच मालपानी ब्रदर्स, पेमगिरी सगळं एकत्र करून त्याचं छानपैकी झालं. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने जेसीबीनं मोठे मोठे चर खोदले होते. त्या बैलानं उडी मारली, पण उडी मारत असताना झटका बसून त्याच्या शिंगामध्ये असणारा जो कासरा दोर आहे तो एका बोरीच्या झाडाला अडकला. त्या बोरीनं पक्क पकडलं. बैलानं पलीकडच्या नळीवरून उडी मारली तर दोर ताणून रस्त्यावर पडला. तो सापासारखा दिसत होता. संध्याकाळच्या वेळेस काही माणसं गेली, सर, वकील, डॉक्टर असे गेले. अंधार पडत होता. हरिपाठाशी घेणं देणं नव्हतं. एकानं सांगितलं मागे फिरा. का? जनावर मोठं आहे. एकानं सांगितलं हा स्पेक्टिकल कोबरा असेल का? त्यानं सांगितलं एवढा छोटा नसतो, एवढा मोठा नसतो कोबरा, छोटा असतो. मग घोणस? अरे घोणस याच्याही पेक्षा लहान असते. मग धामण? धामण असू शकते. बरं विषारी असेल का बिनविषारी असेल? तर्क वितर्क. एकानं सांगितलं मेलेलं असेल की जिवंत असेल. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आपला कासरा तिथे राहिलाय. पळत आला. त्यानं बघितलं काय गडबडे काय माहिती, जाऊ द्या आपल्याला काय करायचं. गोळा केला, घेऊन गेला. विषारी होतं का बिनविषारी? जिवंत होतं की मेलेलं? कोणत्या जातीचं होतं? अहो सापच नव्हता, पण दोरीवर झालेला सापाचा भ्रम म्हणजे रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. बरोबर? भासणारी वस्तू कधी असू शकत नाही आणि असणारी वस्तू कदाचित दिसू शकत नाही. म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्म एव न परहा. म्हणून निराभासी पूर्ण झालो समरस. जे भासत नाही पण असतं अशा ब्रह्मतत्वाशी मी एकरूप झालोय. निराभासी पूर्ण झालो समरस. खंड ऐक्यास पावलो आम्ही. तुटलेल्या परमात्माचा अंश मी आहे. मम एवांश जीवलोके जीवभूता सनातना किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हनिदान परवा सर्वा घटी पूर्ण एक नांदे. अशा प्रकारचं हे आत्मतत्व जे परमात्म्यापासून तुटलं होतं त्याच्याशी पुन्हा जुळलं म्हणजे खंड झालेलं सूत्र ऐक्याला प्राप्त झालं. कशामुळे बरं? अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे आता नाही अहंकार. तुका म्हणे आता नाही अहंकार. तुका म्हणे नाही अहंकार. तुका म्हणे ऐक्यास पावलो आम्ही. पावलो आम्ही.
भरतराव गुंजाळ साहेब आणि कवठे येथील वारकरी चला स्टेजवर या. सुभाष करपे, रामप्रसाद महाराज चला हरी हरिभक्त माधव महाराज चांगले राजेंद्र शेळके, भरतराव गुंजाळ,
जादूगर बाबा आहेत ते म्हणे 9:30 बरोबर 9:30 झालेले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिट जास्त बोललो तर सुरूही त्याच वेळेत झालं होतं म्हणा. 2 तासाच्या पुढे मला फिट येतं त्याच्यामुळे बोलत नाही मी. याचा अर्थ मी अजून शुद्धीवर आहे म्हणजे 2 तास बरोबर झाले असावे. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावृंदी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. गुरुवर्य श्री हरिभक्त परायण बाळकृष्णजी बाबा करपे यांनी हा 36 वर्षापर्यंत टिकवला. यासाठी त्यांना धन्यवाद देईन. त्यांच्या चरणी खरोखर मस्तक तुकवावं. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक श्रोतूवर्ग सर्वांना धन्यवाद देईन. ध्वनी व्यवस्था साऊंडवाले दादा त्यांनाही धन्यवाद देईन. सर्व चोपदार वगैरे आता तुम्हाला ऐकायला येत नाही तरी पण चोपदार हां सर्वांना धन्यवाद. आणि विरहिणी प्रकरण किंवा मग स्थितीपर प्रकरणातील अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला आणि जे काही बोललो चांगलं असेल अंगी बाणवा, चुकीचं असेल माझं मला परत द्या. मी असं इकडनं जातो. कृपया कुणी उठू नका. 1 5 मिनिटं कुणी उठू नका. ओरखतो सेवेला पूर्णविराम याच ठिकाणी थांबवू. विठ्ठल जय जय विठ्ठल.